आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज. कराड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या नव्या अत्याधुनिक स्टेडियमच्या कामाने गती घेतली आहे. या स्टेडियमसाठी कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून सध्या या स्टेडियमच्या गॅलरीसाठीचे फाउंडेशनचे काम पूर्णत्वाकडे गेले असून आता त्या फाउंडेशनवरती कॉलम उभारणी सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी पडदी बांधणीही सुरू करण्यात आली आहे. या कामानंतर लवकरच स्टेडियमच्या मुख्य इमारतीच्या फाउंडेशनच्या कामास सुरुवात केली जाणार आहे. सदर स्टेडियमचे काम मे 2027 या ठरलेल्या वेळेत पूर्ण होणार असून या कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष ठेवून आहे. सध्या या स्टेडियमचा मुख्य कामाचा भाग म्हणजे गॅलरीचे काम आणि याच कामावर सध्या युनिवास्तू इंडिया लिमिटेडने लक्ष केंद्रित केले असून काम गतीने सुरू असल्याचे उल्हास जाधव यांनी कराड टुडे न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले. या स्टेडियमचे पाडकाम 6 महिन्यापूर्वी सुरू केल्यानंतर 3 महिन्यातच संपूर्ण स्टेडियम जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर मैदानावरील संपूर्ण साहित्य काढल्यानंतर संपूर्ण स्टेडियमच्या गॅलरीसाठी खुदाई सुरू करण्यात आली व त्यानंतर गॅलरीच्या फाउंडेशनचे काम सुरू करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सदर स्टेडियमच्या सुरू असलेल्या कामाचे घेतलेले दृश्य आपण कराड टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात.